अध्ययन करत असताना आज 116 क्रमांकाच्या भागामध्ये मी पास्टर राजू अल्लाड अहमदनगर मधून मनापासून हृदयापासून या ठिकाणी तुमचं मी स्वागत करतो। कालच्या भागामध्ये आम्ही पाहिले की कृतघ्न चाकराचा दृष्टांत आणि या कृतघ्न चाकराच्या दृष्टांतामधून आम्हाला एक गोष्ट आज पाहायला मिळाली, ती म्हणजे आम्ही आमच्या बंधूवर प्रेम करावं। त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट, परमेश्वर आमचा हिशोब घेणार आहे। मग कशा प्रकारे जीवन जगायचं हे परमेश्वराच्या योजनेप्रमाणे जर आम्ही शिकलो तर निश्चित अर्थाने आम्ही परमेश्वराच्या सानिध्यात असणारे लोक बनू। आणखीन एक गोष्ट स्वर्गाच्या राज्याविषयी सांगितलेली आहे। आपण मत्तई कृष्णवर्तमान अध्याय क्रमांक 20 पाहणार आहोत, परंतु मत्तई कृष्णवर्तमान अध्याय क्रमांक 19 आणि वचन क्रमांक 23, 24, 25, 26 या गोष्टी देखील पाहणार आहोत। त्याची हेडलाईन्स आहे, श्रीमंती पासून होणारे तोटे। कदाचित ही हेडलाईन्स ऐकल्यानंतर तुम्हाला थोडसा खळबळ वाटली असेल, ठीक आहे नाही, पण पवित्र शास्त्रातली हे सत्य आहे, हे तर सांगावंच लागेल। मग पाळायचं की नाही पाळायचं हे बाकी आता तुमचं काम आहे। या ठिकाणी लिहिलेलं आहे मत्तई कृष्णवर्तमान अध्याय क्रमांक 19 वचन क्रमांक 23च्या अगोदरची हेडलाईन्स आहे, श्रीमंती पासून होणारे तोटे। श्रीमंती पासून कधीच फायदा होत नाही। जगातल्या लोकांना असं वाटतं की श्रीमंती हा सर्वात मोठा फायदा आहे, परंतु परमेश्वरच्या आत्मिक क्षेत्रातून जर पाहिलं तर निश्चित अर्थाने श्रीमंती पासून होणारे तोटेच येत, फायदा काहीच नाही। तेव्हा येशू आपल्या शिष्यास म्हणाला, मी तुम्हास खचित सांगतो, स्वर्गाच्या राज्यात धनवानाचा प्रवेश होणे कठीण आहे, कठीण म्हणजे होऊ शकतो बरं का तो श्रीमंत, जर परमेश्वराच्या नियोजनाप्रमाणे, परमेश्वराच्या योजनेप्रमाणे, परमेश्वराच्या पूर्व संकेताप्रमाणे, परमेश्वराच्या दर्शन दृष्टांत भविष्यवाणीप्रमाणे, परमेश्वराच्या आज्ञा विधी नियमाप्रमाणे, परमेश्वराच्या सत्यानुसार जर तो धनवान असेल तर त्या धनवानाचा कदाचित परमेश्वराच्या राज्यामध्ये म्हणजे स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होईल, पण जरा थोडस कठीणच जाईल। कारण बऱ्याच अंशी सर्व पापाचं मूळ जर पाहिलं तर ते द्रव्य आहे, आणि श्रीमंती म्हणजे द्रव्याच्या व्यतिरिक्त नाहीये। तर या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने जितकेही दाखले सांगितले, जितके काही वचन सांगितली, जितके काही दृष्टांत सांगितलं, जितकं काही स्पष्टीकरण सांगितलं, ज्या काही घटना परमेश्वराने सांगितल्या, त्या प्रत्येक गोष्टीमध्ये परमेश्वराने स्वर्गाच्या राज्याविषयीच घोषणा केली। आमचा शास्त्रभाग वाचत असताना आमचा मेन महत्वाचा उद्देश आहे की सुवार्ता प्रसार करणं। मग प्रभू येशू ख्रिस्ताने जी सुवार्ता प्रसार केली, त्याच प्रभू येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेवरच्या पावलावर पाऊल ठेवून, त्याच परमेश्वर पिता यहोवाने त्याच्या आज्ञाविधी नियमाच्या नुसार देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने जे पावलावर पाऊल ठेवलं, त्याच्यावर विश्वास ठेवणारे त्याचे सेवक, याजकगण, शिष्यगण, प्रेषित पौल, संत साहेब आणि इतर साहेबांनी जे त्याच्या पावलावर पाऊल ठेवून सेवा कार्य केलं, आणि त्या सेवा कार्य करत असताना स्वर्गाच्या राज्याविषयीची शुभवर्तमान सांगितलं। आज खेदाची गोष्ट आहे, वाईट पण वाटतं सांगायला, देवाचे सेवक बनून सुद्धा, अभिषिक्त बनून सुद्धा आज स्वर्गाच्या राज्याविषयी खूप वेळा, खूप कमी वेळा मेसेज दिले जातात, सुवार्ता सांगितल्या जाते। ही एक खेदाची गोष्ट आहे। तर या ठिकाणी तो लिहित आहे 23व्या क्रमांकाच्या वचनामध्ये, मत्तई कृष्णवर्तमान अध्याय क्रमांक 19 वचन क्रमांक 23, तेव्हा येशू आपल्या शिष्यास म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो, स्वर्गाच्या राज्यात धनवानाचा प्रवेश होणे कठीण आहे। या वचनाचं मर्म एकदम बारकाईने जाणून घ्या। या वचनामध्ये एक विशिष्ट गोष्ट दडलेली आहे। प्रभू येशू आपल्या शिष्यास म्हणाला, कुणाला म्हटला? शिष्यांना म्हटलंय, लोकांना म्हटला नाही, जगाला म्हटला नाही, शास्त्री परुषी सदुकी यांना म्हटला नाही, जे त्याच्या जवळ आहेत, ज्यांनी त्याचा स्वीकार केला, जे देवाच्या राज्याची वाट पाहत होते, किंवा जे देवाच्या राज्यात परमेश्वरचा पुत्र प्रभू येशू सह प्रवास करीत होते। हा प्रवास करीत असताना
ही सेवा कार्य करत असताना येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, म्हणजे स्पेशली शिष्यांनी श्रीमंतीपासून 100% वाचण्याचा प्रयत्न करावा, अन्यथा त्यांचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होणार नाही. हे एक सत्य प्रचार आहे. कुणाला आवडतो कुणाला पडतो माहित नाही, पण हा प्रचार योग्य आहे, सत्य आहे, देवापासून आहे, आत्म्यापासून आहे, वचनापासून आहे, परमेश्वरापासून आहे, आत्म्यापासून आहे. कारण हे पवित्र शास्त्रामधलं लिहिलं. हे काय वैयक्तिक माझं मत नाही, जगाचं मत नाही, मिनिस्ट्रीचं मत नाही, संस्थेचं मत नाही. तर या ठिकाणी काय आहे, आपण चिंतन मनन अध्ययन करत आहोत. आणि या चिंतन मनन अध्ययनामध्ये आम्हाला समजलं पाहिजे, विशेष करून खास करून देवाच्या शिष्यगणास, मग शेवटी आलेच बिलीवर्स, देवाचे याजक वर्ग. शेवटी कुठूनही हिंडून फिरून आलं का गाडी तिथंच येऊन थांबते. येशू आपल्या शिष्यास म्हणाला, आपल्या जगाच्या शिष्यांना नाही. आज बरेच लोक जगाचे शिष्य झालेले आहे, प्रभू येशूचे नाही. प्रभू येशू त्याच्या शिष्यास म्हणत, ज्यांनी ज्यांनी देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताला परिधान केलं, ज्यांनी ज्यांनी परमेश्वराच्या वचनाची रुची घेतली, जे जे पवित्र आत्म्याच्या दानाच्या वाटेकरी झाले, ज्यांना ज्यांना आबा बाबा म्हणण्याचा अधिकार मिळाला, पुत्र कन्या होण्याचा अधिकार मिळाला, ज्यांना ज्यांना परमेश्वराच्या मयामध्ये काम करण्यास संधी मिळाली, त्या प्रत्येकाला परमेश्वर खचित सांगतोय. खचित, गॅरंटी वॉरंटी देऊन सांगतो. खचित या शब्दाच्या पाठीमागे एक सगळ्यात मोठं मर्म दडलेलं असतं. स्वर्गाच्या राज्यात धनवानाचा प्रवेश होणे कठीण आहे. मग जर हे वचन याजक वर्गांना जर समजलेलं असेल, शिष्य वर्गांना समजलं असेल, तर त्यांनी कृपया या वचनाची नोंद घ्यावी, त्यावर चिंतन मनन अध्ययन करावं. आम्हाला जे हवा आहे तो परमेश्वर पुरवतो, त्याबद्दल वाद नाही. परंतु जीवन जगण्यासाठी जे काही परमेश्वर आम्हाला देतो, कुणाला उपाशी मारत नाही, देतो तो. पण त्या देण्यामधून ज्यावेळेस आम्ही श्रीमंतीकडे जाण्याचा प्रयत्न करतो, ती श्रीमंतीपणा आम्हाला स्वर्गाच्या राज्यात जायला कठीणही निर्माण करतो, कठीण प्रसंग निर्माण करतो. तो म्हणतोय स्वर्गाच्या राज्यात धनवानाचा प्रवेश होणे कठीण आहे. म्हणजे याचा अर्थ होऊ पण शकतो, पण कठीण म्हणजे लय प्रसंगामधून जावं लागेल. आणि एवढ्या कठीण प्रसंगातून कोण स्वर्गाच्या राज्यात येणारी? सहजी येता येत नाही लोकांना, तर कठीण प्रसंग आल्यानंतर कसं काय येता येईल? आणि म्हणून एका श्रीमंत तरुणाचा एक प्रश्न मत्ती कृष्णवर्तमान अध्याय क्रमांक 19 आणि वचन क्रमांक 16 हेडलाईन्सला मिळाला. आम्ही तो पाहूया. पहिला प्रथम तो काय म्हणत आहे, नंतर पहा एक जण येऊन त्याला म्हणाला, गुरुजी मला सार्वकालिक जीवन वतन मिळावे, म्हणजे स्वर्गाचं राज्य मिळावे, म्हणून मी कोणते चांगले काम करावे? कुठल्या प्रकारचं असं चांगलं काम आहे की जी मी केल्यानंतर मी स्वर्गाच्या राज्यात जाईल? प्रभूजी तुम्ही मला सांगा, कारण मला सार्वकालिक वतन हे मिळवायचं आहे, मला स्वर्गाच्या राज्यात जायचं आहे, मला स्वर्गाच्या राज्याचा आनंद उपभोगायचा आहे. तर प्रभू येशू मी तुम्हाला विचारतो, तो म्हणत आहे की नंतर पहा एक जण येऊन त्याला म्हणाला, गुरुजी मला सार्वकालिक जीवन वतन मिळावे, म्हणून मी कोणते चांगले काम करण? आता त्याने प्रभू येशू ख्रिस्ताला बिचाऱ्याने प्रामाणिकपणे प्रश्न विचारलाय. जसं आमच्या मनात देखील कधी कधी प्रश्न असतो की बा आम्हाला स्वर्गाचं राज्य मिळण्यासाठी आम्ही काय करावं? मग आमच्या याजकांनी त्याचं उत्तर द्यावं. नाही, आम्हाला जे याजक आहेत, मेंढपाळ आहेत, जे फादर आहेत किंवा जे एक्स वायचे, आता मी या लोकांचं नाव घेऊ कटाळा आलाय मला, तरी ते नाव विलाजाने घ्यावाच लागतं. तर यांना विचारा की पाळक साहेब, याजक साहेब, शिष्य साहेब, प्रोफेट साहेब, भविष्यवक्ते साहेब, द मॅन ऑफ गॉड म्हटलेली, लय मोठमोठे प्रीचर, लय मोठमोठे स्टेज शो लावणारी, इकडे त्यांना विचारा. जसं या मनुष्याला प्रश्न आहे, तो म्हणत आहे की मी कोणते चांगले काम करावे. आता चांगलं काम काय? मनुष्य कधी चांगलं काम करताना पाहिलं का तुम्ही? आणि या व्यक्तीने कधी चांगले काम केले असतील? तो छाप मध्ये असा येतो, प्रभूला म्हणतो मला सार्वकालिक वतन मिळावं प्रभूजी, म्हणून गुरुजी मी कोणतं चांगलं काम करावं? जस काही चांगल्याच कामामध्ये पटायची आहे की नाही? मग तो त्याला म्हणाला, मला चांगल्याविषयी का विचारतोस?
चांगला असा एकच आहे, तरी तू जीवनात प्रवेश करू पाहतोस, राज्यात प्रवेश करू पाहतोस, स्वर्गात प्रवेश करू पाहतोस, सार्वकालिक वतन मिळू पाहतोस, परमेश्वरच्या राज्यामध्ये जाऊ पाहतोस, तारण होऊ पाहतोस, परमेश्वरच्या सानिध्यात राहू पाहतोस, तर आज्ञा पाळ. काय पाळ? आज्ञा पाळ. मग तो समोरचा व्यक्ती पण काही कमी नव्हता, त्याचा नाद नाही करायचा. तो 8व्या वचनामध्ये म्हणतो, तो त्याला म्हणाला, कोणत्या आज्ञा पाळू? येशू त्याला म्हणाला, खून करू नको बाबा, व्यभिचार करू नको, चोरी करू नको, खोटी साक्षी देऊ नको, आपल्या आईबापाचा सन्मान कर, आणि जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. या 4-5-6 आज्ञा सांगितल्या 10 आज्ञापैकी. आता तो तरुण 20व्या क्रमांकाच्या वचनामध्ये काय म्हणत आहे? तो तरुण त्याला म्हणाला, प्रभू येशूला, मी हे सर्व पाळले आहे. बघा, नीतिमान मनुष्य तो म्हणतो मी सर्व पाळलंय, परफेक्ट. येशू त्याला म्हणाला, मग पूर्ण हो पाहतोस ना? तू पूर्ण हो पाहतोस? तुला स्वर्गाचं राज्य पाहिजे, सार्वकालिक वतन पाहिजे, सार्वकालिक जीवन पाहिजे, अनंत काळचं परमेश्वरच्या सानिध्यात असणारं जर जीवन पाहिजे, तर जा, तुझे असेल नसेल ते विकून दरिद्र्यास दे. तुझं जेवढं आहे ना भाऊ, ज्याच्यावर तू उड्या मारितोस, ज्याच्यावर तू छाप करतोस, ज्याच्यावर तू दुसऱ्याला दाबाखाली घेतोस, ज्याच्यावर तू दुसऱ्याला तुच्छ समजतो, ज्याच्यामुळे तू दुसऱ्याला त्रास देतो, जे द्रव्य आहे ना तुझं असेल नसेल तेवढं विक, दारिद्र्यास दे, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल. प्रभू येशू ख्रिस्ताने मला तुम्हाला हेच सांगायचंय, स्वर्गाच्या राज्याविषयीच तो शुभवर्तमान सांगायचा. मला खरोखर खंत वाटते की आज देवाचे शिष्यगण निवडून सुद्धा खरोखर या स्वर्गाच्या राज्याविषयी का लोकांना सांगत नाही. ते सर्व जगाच्याच गोष्टी सांगतात. ठीक आहे, जगातल्या गोष्टी देखील सांगा, कारण प्रभू येशू ख्रिस्ताने काही गोष्टी जगातल्या पण सांगितल्या त्यांना समजावं म्हणून, उदाहरण म्हणून. तरी देखील स्वर्गाच्या राज्याच्याच गोष्टी तो हेडलाईन्सला ठेवायचा. शिष्यांना कृपया विनंती आहे, कमीत कमी यापुढे तरी देवाच्या राज्याविषयीची सुवार्ता सांगा. हा व्यक्ती आला आणि प्रभू येशूला म्हटलं, मला सार्वकालिक वतन, सार्वकालिक सुख, सार्वकालिक वैभव, स्वर्गाचं राज्य पाहिजे. तो म्हटला, एक काम कर, मिळू पाहतोस का? आज्ञा पाळ. तोरण म्हणतो, कोणत्या आज्ञा? त्याला 4-5-6 आज्ञा सांगितल्या. त्या आज्ञा पाळल्यावर तो म्हटला, त्या ठिकाणी तो काय म्हणताय, तो तरुण त्याला म्हणाला, मी हे सर्व पाळतो. मग येशू त्याला म्हणाला, पूर्ण हो पाहतोस तर जा, तुझे असेल नसेल ते विकून दरिद्र्यास दे, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल, आणि चल माझ्या मागे ये. म्हणजे प्रभू येशूच्या मागे येताना, स्वर्गाच्या राज्यात येत असताना, स्वर्गाच्या राज्याच्या मार्गावर चालत असताना, श्रीमंती हा सगळ्यात मोठा आमचा स्पीड ब्रेकर आहे. म्हणजे याचा अर्थ असं भिकारी पण राहावा असाही पण नाही बरं का, पण सर्व गोष्टी संपत्तीच्या जोरावरच जर आम्ही, किंवा आमचं सगळं प्लॅन जर त्याच्यावरच जर असतील, तर निश्चित अर्थाने, आता पुढे वाचूया. पण ही गोष्ट ऐकून तो तरुण खिन्न होऊन निघून गेला, कारण त्याची मालमत्ता पुष्कळशी होती. आता माझा प्रश्न आहे, शिष्यांची मालमत्ता किती आहे किती? अरे भारत सरकारने जी ईडी लावली ना, ईडी म्हणजे त्यांची संपत्ती कुठून आली, कशी आली, कुठून आली, टॅक्स भरलाय नाही भरला, चोरली का डुप्लिकेट आहे का ओरिजिनल आहे का, लुटून घेतली का, काबड कष्ट करून घेतली का, एवढ्या दिवसापासून टॅक्स बुडवलाय काय, त्याची ती चौकशी असते. आणि त्या चौकशीत एकदा का माणूस गरडला का त्याचा कार्यक्रमच झाला समजायचा. आता या याजक लोकांच्या माग या इड्या पिढ्या लावल्या पाहिजे, इडा पिढा या याजक वर्गाच्या मागे लागल्या पाहिजे. आता मी जैगिक पद्धतीने बोलतो, समजन असं, कारण परमेश्वर इतक्या दिवस प्रेमळ भावनेने तुम्हाला आणि मला समजून सांगतो तरी आम्हाला समजाना ना, तर ह्या इड्या पिढ्या आहे ना, ह्या लोकांच्या मागे लावल्या पाहिजे. आणि जर नाही सुधारले ना दादा हो, तर हे पण होणार आहे, हे पण होणार आहे. मी पास्टर राजू आल्हाट, आजची तारीख, वेळ, काळ, समय लिहून घ्या, हे होणार आहे. आणि एक घडलेलं देखील आहे.
ब्रदर दिनकरनला सुद्धा या छाप्यामध्ये एक टायमिंगला त्या ठिकाणी त्यांच्यावर तो आरोप झालेला आहे, किंबहुना त्यांना त्याच्यामध्ये घेरण्यात आलेला आहे. उदाहरण म्हणून देखील सांगतो. हो, श्रीमंती इतकी आली कुठून? अहो, इथं देवाच्या सेवकाला चक्काट आहे. श्रीमंतांना स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही, आणि तुम्हाला आणि मला शिक्षण देणारा जर श्रीमंत बनत आहे, तो देखील कुठल्याही प्रकारचं कामकाज न करता, तर मग त्याचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल का? आणि तो तुम्हाला आणि मला शिकवतो म्हणल्यावर आमचा होईल का? तो तर साक्षी देतो, मी भिकारी होतो, मी उकिड्यावर झोपलो होतो, मी उष्ट अन्न खात होतो, प्रभूने मला दर्शन दिलं, माझं तारण झालं. पहिलं मला कोणीतरी जुना कोट दिला, तिथंच लगेच थंडीने कुडकुडत होता तो. मग प्रभूने आज मला 101 कोट दिले. वा वा, व्हेरी नाईस, मस्त. तुम्ही नरकाच्याच राज्यात जाणार आहे, कारण वचन समजत असून समजा जाणून बुजून तुम्ही ह्या जर गोष्टी करत आहात, तर जाणून बुजून तुम्ही नरकाच्याच राज्यात जाणार आहात. हे मी बॉन्ड पेपरवर लिहून देतो, वचनाला धरून. मला काही रेव्होल्युशन प्रकटीकरण दर्शन नाही झालं, आपला विषय जरी तो असला, परंतु तुमची कृती आणि आचरण, माझं कृती आणि आचरण, ज्यावेळेस गोष्ट जग ज्यावेळेस पाहताना, तर जगाचा अधिकारी आम्हाला त्याला दंड देतो. अहो, आम्ही टॅक्स बनवला तर जगाचा अधिकारी आम्हाला त्याचा दंड देणारच ना. मग म्हणायचं नाही मी देवाचा अभिषेक आहे, ते म्हणशील देवाचा अभिषेक तिकडं, इथं तुझं काय असेल ते बघ नीट. आणि म्हणून आमचं जीवन जगत असताना लोभ विरहित, याचा अर्थ असा नाही की तुम्ही श्रीमंत बनू नका. आपल्या स्वतःच्या काबड कष्टावर बना, बिंदास बना, काही अडचण नाही. आणि जरी बनले आणि जरी देवाने तुम्हाला आशिषित केलं, ब्लेसड केलं, त्या संपत्तीवर गुमान करू नका. त्या संपत्तीचा योग्य असा उपयोग करा आणि देवाच्या वचनाप्रमाणे जीवन जगण्याचा जर प्रयत्न, हीच परमेश्वराची योजना आहे, दुसरी कोणती योजना आहे? अहो, या ठिकाणी देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ज्या ज्या वेळेस त्याचं मुख उघडायचा, त्या वेळेस केवळ स्वर्गाच्या राज्याविषयीचे संदेश आणि मेसेज द्यायचा. बाकीचे दुसरे कुठलेच देत नव्हता, कुठलेच नाही. तुम्ही कुठलाही चॅप्टर बघा, स्वर्गाचा राज्याविषयी तो असणार. दृष्टांत असो, स्वप्न असो, दर्शन असो, भविष्यवाणी असो, प्रकटीकरण असो, पूर्वसंकेत असो, परमेश्वर पित्याच्या योजना असो, सगळ्या कुठेही जा तुम्ही देवाच्या राज्याविषयी, सार्वकालिक वतनाविषयी, सत्याविषयी, आज्ञाविधी नियमाविषयी, स्वर्गाच्या राज्याविषयी तो बोलत होता. आज आमच्या शिष्यांजवळ हे आहे का? आणि जर नसेल तर कृपया मिळवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या स्वतःचंही तारण साधून घ्या आणि तुमच्या हाताखाली जी मंडळी लोकांनी दिली ना, त्यांचंही तारण साधण्यास जरा थोडस हातभार लावा. तर या ठिकाणी तो मुलगा येतो, तो मनुष्य येतो, तो श्रीमंत असतो आणि त्याला तो प्रश्न पडतो, त्याला तो श्रीमंत असून त्याला ते सार्वकालिक जीवन वतन हे पाहिजे होतं. तुमच्या श्रीमंतीवर सार्वकालिक वतन जीवन किंवा स्वर्गाचं राज्य डिपेंड नाहीये. तुम्हाला त्यातला प्रवेश हा खूप कठीण आहे. आणि म्हणून आम्ही 23व्या वचनामध्ये पाहतो त्या तरुणाचा, एका श्रीमंत तरुणाचा जो प्रश्न होता ना, मग प्रभू येशूने त्याला उत्तर देताना या ठिकाणी सांगितलं, परंतु तो तसाच प्रभू येशूच्या मागे न येता तो निघून गेला. आजही कितीतरी बिलिव्हर्स भाऊ बहिणी, आई वडील, देवाचे सेवक आहेत की ते प्रभूच्या मागे न येता निघून जातात आणि जगामधल्या ख्याली खुशालीमध्ये अडकतात. माझ्या प्रिय भावांनो, आय रिक्वेस्ट यू ऑल, प्लीज, मी तुम्हाला एक विनंती करतो, हात जोडून, प्रभू पाठीमागे चला. जगाच्या पाठीमागे चालून तुम्ही तुमचं नुकसान करून घेतात. या ठिकाणी ज्यावेळेस त्याला सांगितलं की तू चल, माझ्या मागे ये, पण ही गोष्ट ऐकून तो तरुण खिन्न होऊन निघून गेला. कारण त्याची मालमत्ता पुष्कळ होती, खूप श्रीमंत होता तो, गडगंज. आमचे पण बरेचसे लोक श्रीमंत आहेत, बरेच, आणि याच वर्गाचा तर नादच नाही करायचा. आता तर बॉडीगार्ड, मोठमोठ्या कंपन्या, मोठमोठे एरिये, त्यांचे तर अकाउंट सील करण्याची म्हणजे पळी आली. एवढे अकाउंट आहेत आणि त्यांना समजत नाही श्रीमंतीपासून होणारे तोटे काय. देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त सांगतोय, हे माझं मत नाही. नाही तर तुम्ही म्हणता पास्टर राजू अलट, तुम्ही सगळ्या भिकारीतल्या भिकारी, तुम्ही काय सांगता आम्हाला? मी इथं भिकारी आहे, पण स्वर्गाच्या राज्यात तुमच्या अख्ख्या सगळ्यापेक्षा श्रीमंत छातीत ठोकपणे सांगतो. येस,
कॉन्फिडन्सली सांगतो, तुमच्या सर्वापेक्षा पुन्हा एक वार अनेक वेळेस मी दावा केला की स्वर्गाच्या राज्यात मी तुमच्या सगळ्यात मोठा श्रीमंत आहे. आणि इथं तर आत्म्याने वचनाने देवाच्या कृपेने तर सगळ्यात मोठा श्रीमंत आहे. भलं माझं जगातली श्रीमंती नसेल, परंतु मी त्या श्रीमंतीला मान्य देतो जी श्रीमंती त्या परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त त्या एका श्रीमंत मनुष्याला देत होता. काय म्हणला तो काय म्हटला या ठिकाणी आम्ही पाहूया. तो तरुण त्याला म्हणाला, मी हे सर्व पाळले आहे, माझ्या ठाई अजून काय उणे आहे. येशू त्याला म्हणाला, पूर्ण होऊ पाहतोस तर जा, तुझे असेल नसेल ते विकून दारिद्र्यास दे, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल. येस, मी दावा करतो की माझी संपत्ती स्वर्गामध्ये आहे. वचनाच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला काही सांगणार नाही, कारण देवाने मला फक्त वचन सांगायला पाठवलेलं आहे, सत्य सांगायला पाठवलेलं आहे. जे तुम्हाला उदाहरण असेल, दावा असेल, स्वतः प्रभू येशू मध्ये अभिमान असेल, तो वचनाच्या नुसारच आहे. वचनानुसार वचन समोर ठेवून असल नसल तेवढं विक. आम्ही तर काय असल नसल ते विकलं नाही, परंतु जगातला स्वार्थ विकला, जगातला मीपणा विकला, जगातली श्रीमंती विकली. श्रीमंतच बनायचं असतं तर एकही पाळकाला पुढे जाऊन असतो दिला. अख्ख्या महाराष्ट्र राज्यात एक नंबरचा पाळक झाला असतो लॉर्ड पॉड. चॅलेंज देतो मी, हे सोडून दिला आम्ही असे धंदे. पहिले नव्हतं करीत, आताही करीत नाही, मरणाच्या टोकापर्यंत पण करणार नाही, कारण आम्हाला वचन समजलंय. आम्ही प्रभूच्या मागे जाणारे लोक आहोत. तुम्हीही प्रभूच्या मागे जाणारे लोक असावेत. याचा अर्थ असा नाही की आम्ही गरिबीत राहावं, नाही, अजिबात नाही, मुळी नाही. मी स्वतः काबाड कष्ट करतो, मला स्वतः डेली वेजेसवर 600 रुपये मिळतात. ज्यावेळेस मी स्वतः काम घेतो, आधी काबाड कष्ट करतो, मला दिवसाला 1000 रुपये पण मिळतात. मला 15,000 रुपये पण महिन्याला मिळतात, कधी 10 पण मिळतात, 12 मिळतात, 20 मिळतात. ज्या ज्या गरजा मला माझ्या परिवारासाठी मिळतात त्या सर्व गरजा भागल्या जातात. आणि विशेष देवाचं शुभवर्तमान सांगण्यासाठी सर्व पेट्रोल खर्च देखील परमेश्वर देतो. परमेश्वर देतो म्हणजे वरून नाही टाकीत. भीक नाही मागत आम्ही, दे ग माय. प्रभूला म्हणतो, प्रभू या हाताला तू ताकद दे, शक्ती दे, सामर्थ्य दे, मी अकावाड कष्ट करील आणि त्यातली मिळकत मी तुझ्या स्वार्थासाठी पाठवेल. स्वतःच पेट्रोल भरल्याशिवाय जात नाही. मी आता अभिमानाने सांगतो, प्रभू येशू मधला अभिमानी मी, हा जगातला अभिमान नाही. ह्या सर्व गोष्टी आम्हाला स्वर्गाच्या राज्यात आमची संपत्ती जमा होती. आम्ही इथं संपत्ती जमा करतो, आम्ही इथंच सोडून जातो. कोणत्या माणसाने आतापर्यंत संपत्ती घेऊन गेली? अहो रुपये तरी नेलाय का? अहो एवढा ठोकळा असे चिटकी त्यात कपाळाला, ते पण जाळ्याला इथंच राहतो. तरी संपत्तीचा गौर सार्वकालिक वतन. आणि मग पाळक साहेबाला दान द्यायचे 10,000, 5,000 हजाराचं पाकिट. प्रार्थना करा, जाऊन द्यायला स्वर्गात. अरे प्रार्थना करणारे तरी जातील का स्वर्गात? स्वर्गाचं राज्य तसं मिळणार. स्वर्गाचं राज्य समजून घ्यावंच लागेल, सर्वसाधारण लोकांनी देखील आणि याजक वर्गाने देखील. नुसतं म्हणायचं नाही आम्ही लय प्रयत्नशील, लय धार्मिक आहेत, आम्ही स्वर्गात जातो ना, आम्हाला पेटीत टाकलंय. पेटीत टाका, जाळा, टांगा, तिकडे म्युन्सिपाल्टी नव्हत्या. तुमचं जीवन जगतानाच तुम्हाला स्वर्गाचं राज्य मिळवावं लागेल. या ठिकाणी तो म्हणताय की तुला स्वर्गात संपत्ती मिळेल, चल माझ्या मागे ये. आम्ही प्रभू येशूच्या मागे कधीच चाललो नाही. आम्ही प्रभू येशूच्या मागे जर चाललो असतो तर आम्हाला स्वर्गाच्या राज्याची पूर्णपणे जवळजवळ आम्ही 80-90% वाटचाल केली असती राव. हे खरे, अजून आम्हाला स्वर्गाचं राज्य कुठे माहिती नाही, तर आमची वाटचाल कशी होणार आहे? मार्ग सत्य जीवन म्हटलेल्या रस्त्याने आम्ही जात आहोत का? मार्ग आम्हाला सापडलेला आहे का? सत्य आम्हाला सापडलेलं आहे का? जीवन आम्हाला सापडलेलं आहे का? मार्गामध्ये आम्ही चालत आहोत का? प्रभू येशूच्या मागे चालत आहोत का? सत्य आम्हाला समजलं आहे का? सत्य तुम्हाला समजलं आणि सत्यच तुम्हाला बंधमुक्त करील. आज आम्ही सर्वजण बंधनात आहोत. आतापर्यंत आम्ही मुक्तच झालो नाही. मुक्तच झालो नाही तर स्वर्गाच्या राज्यातलं कुठं स्वप्न बघा. पहिलं मुक्त व्हा, स्वतंत्र व्हा, फ्रीडम व्हा. गुलामगिरीचं जोखड तोडून टाका. त्यांनी टाकलेली शाल फेकून द्या. तारणाचं शिरस्रान घ्या, उरस्रान घ्या, आत्म्याची तलवार घ्या, देवाचं वचन घ्या.
विश्वासाची ढाल घ्या, शांततेच्या पायी लाभलेली सिद्धता जी शांती आहे ते पादुका त्या घ्या, उभे राहा, प्रार्थनामय जीवन जगा, सत्यामध्ये समर्पित व्हा आणि मग कुठेतरी तुम्हाला स्वर्गाच्या राज्याची वाटचाल तुम्हाला दिसेल. आणि हे जीवन जगत असताना निंदा होईल, नालस्ती होईल, लोक रागराग करतील, द्वेष करतील, आरोप करतील, वाईट टाकतील, कुणी आम्हाला चांगलं म्हणणार नाही, हे समेन, परंतु आम्ही स्वर्गाच्या राज्यात जाणारे लोक असणार. नरकाच्या राज्यात चालले का लोक लय वाह करतात, वाव व्हेरी व्हेरी नाईस. नरकाच्या राज्यात चालले वाह करतात लोक. स्वर्गाच्या राज्यात जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची वाहवा होत नाही, तर त्याला निंदा केल्या जाते. ही एक सत्य परिस्थिती. तर या ठिकाणी आम्ही पाहतो मत्ती कृष्णवर्तमान अध्याय क्रमांक 19 आणि त्यातलं 23व्या क्रमांकाचं वचन. तेव्हा येशू आपल्या शिष्यास म्हणाला, ज्यावेळेस हा व्यक्ती आला ना त्याच्याकडे, तो म्हटलं माझ्या मागे ये. आता याच्याकडे घडघडची संपत्ती होती, हे आलं, ते म्हटलं नाही बाबा हे नाही जमणार, हे लय कठीण आहे, ते निघून गेलं. मग या शिष्यांच्या टाळक्यात घुसावा म्हणून प्रभू येशू शिष्यांना सांगतोय, कारण हाच प्रश्न शिष्यांचा पण आहे. शिष्यांना सुरुवातीला काय वाटलं माहिती का, हा राजा आहे, हा जगाचा उद्धारक आहे. संदेश त्याच्या ग्रंथामध्ये याच्याविषयी सांगितलेलं आहे, पहा मी तुम्हाला दाविदाच्या कुळातून एक राजपुत्र देतो, त्याच्या खांद्यावर सत्ता राहील, हुकमत राहील, त्याची कधी पण सत्ता जाणार नाही, तो सर्व काळ राज्य करणार आहे. यांना वाटलं बरं झालं आपण लुकडे सुकडे येत, बरं झालं आपण मासे बिशे पकडीत होत, हे आपलं काय गरिबी हरिबीचं जीवन. आणि काय या जीवनात कांदा इथं मिरची नाही, मिरची इथं कांदा नाही, तेल इथं पीठ नाही, पीठ इथं तेल नाही, आणि हे सगळं इथं माणूसच गायब. बरे चला त्या राजाच्या माग, त्याच्या पाठीमाग सरदार बनू, शिपाई बनू, सेनापती बनू, आणखीन पोस्ट मिळत प्रधान म्हणू, नंतर मग आम्हाला लय जवळशी केलं तर काहीतरी बनू. गेले ना हे आशानी. आणि हे आजकालचे कशाला आले, हे आजचे शिष्य जे आहेत ना, आजकाल नव्या पिढीत निर्माण झालेले हे शिष्य याजक जे पाळत लोक आहेत ना, आज प्रकारे नाही. तुम्हाला ऐकायला जरा थोडस वेगळं वाटेल, पण रिअलिटी मनापासून तुम्ही कमेंट करून सांगू शकता, तुम्हाला पण लक्षात आलं असेल. हे सत्य, हा प्रचार नाही करत तुम्ही. ह्या गोष्टी सांगणं खूप महत्वाचं आणि गरजेचं आहे, कारण आमचा मोरखे, आमचा वाटाडी, आम्ही मार्गदर्शक, आम्ही ज्याच्यावर भिस्त ठेवली, कारण आम्ही परमेश्वरला कोणी पाहिलं नाही, परंतु परमेश्वरच्या सेवकाला आम्ही पाहत आहोत, त्याच्या जीवनातले बदल आम्ही पाहत आहोत, त्याचं स्पिरिच्युअल जीवन आम्ही पाहत आहोत, आणि मग आम्ही ख्रिस्ताकडे येत आहोत. म्हणजे आमच्यासाठी आज याजक वर्ग हा ख्रिस्ताचं स्वरूप आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आम्ही त्यांच्याकडे पाहतो, त्यांच्या मिरॅकलकडे, त्यांच्या सामर्थ्याकडे, त्यांच्या वचनाकडे, त्यांच्या सत्याकडे, त्यांच्या झालेल्या बदलामध्ये, त्यांनी केलेल्या प्रचाराकडे आम्ही भावनाश होतो, आम्ही लगेच आकर्षित होतो. आणि आम्हाला असं वाटतं, येस माझी परिस्थिती बदलली पाहिजे, येस माझा आजार गेला पाहिजे, माझं दुखणं गेलं पाहिजे, मला नोकरी लागली पाहिजे, मला छोकरी झाली पाहिजे, मला छोकरी मिळाली पण पाहिजे. येस, ह्यो आदर्श आमचा. ह्यो आदर्श कोणाचा? आमचा. प्रभू येशूचा असा आदर्श नव्हता. आणि हा आदर्श घेऊन तो आलाच नाही. त्याने स्वर्गाच्या राज्याचा आदर्श घालून दिला. आम्ही जगाच्या राज्याचा आदर्श घालतो. मग तुम्हाला आणि मला हे लोक खोट्या प्रकटीकरणामध्ये, खोट्या भविष्यवाणीमध्ये, खोट्या स्वप्नामध्ये, खोट्या दृष्टांतामध्ये, खोट्या दर्शनामध्ये, खोट्या पूर्वसंकेतामध्ये, खोट्या परमेश्वराच्या योजनामध्ये आम्हाला गुंतवून ठेवतात. सांगताना आम्हाला याच्यातूनच सांगतात. आम्हाला वाटतं वाव याच्यातलं आहे का, मग विश्वास ठेवायला काय अडचण नाही. पण त्याच्यातलं अर्धच सांगतात. मेन गोष्टी सोडून देतात. आहे की नाही? यांना म्हणा, सांगा श्रीमंत मनुष्याचा दाखला सांगा म्हणा, पाळीक साहेब आम्हाला समजून, फादर साहेब आम्हाला समजून. आणि सांगितलं विचारायचं, मग तुमची किती प्रॉपर्टी, हाताच्या कंगनाला आरसा कशाला विचारायचं. अलट पाळीक साहेब दाढीवाले, किती संपत्ती तुमची, या माझ्याकडे, मी सांगतो तुम्हाला. यावर एक बादली लटकवलेली, अजूनही त्याच्यात पावसाचे बरेच छटकभर पाणी असं आहे की नाही, 50 ml नसन, पावसाचं पाणी लटकून ठेवलेलं आहे मी. अजूनही डोक्याच्या वर बादली छोटी गळते म्हणून. या तुम्हाला प्रॉपर्टी दाखवतो.
आम्ही लोकांना स्वर्गातल्या राज्यातली प्रॉपर्टी दाखवतो. ही संपणारी आहे, कीड लागणारी आहे, परंतु स्वर्गाच्या राज्यात आमची ठेव आहे. या ठिकाणी तो म्हणत आहे की मी आणखीन तुम्हाला सांगतो, देवाच्या राज्यात धनवानाचा प्रवेश होणे यापेक्षा उंटाला सुईच्या नाकातून जाणे सोपे आहे. पाळक साहेब, याजक साहेब, शिष्य साहेब, अहो बिलिव्हर्स लोकांना सांगायला लय भारी वाटत हो हे वचन. यस, वा 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 वा, काय सुपरवाणी प्रचार करतात. लय याजक लोकांकडे हे वचन ज्यावेळेस येतं ना, वा 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 वा, असं वचन सांगतात. श्रीमंतीच्या पाठीमागे लागू नका, जगाच्या पाठीमागे लागू नका, खेळी कुशलीच्या पाठीमागे लागू नका. अरे बाबा, कस काय लागतो? तू आमची सगळी घेऊनच गेलास ना, तूच तिथं बसलास तर आम्हाला कवा मिळणारी? ए देवाच्या सेवा का सांगायला लय भारी वाटत, आणि दानपात्र नाही दिले मग लय कुन्हा वाटत आहे की नाही? या ठिकाणी देवाचं वचन सांगतोय, देवाच्या राज्यात धनवानाचा प्रवेश होणे यापेक्षा उंटाला सुईच्या नाकातून जाणे सोपं आहे. मग आम्हाला सोपं आहे का? आम्ही देखील श्रीमंतीच्या पाठीमागे लागलो. जरी बनलो नसेल, मला तुम्हाला परत एकदा सांगायचंय, जरी बनलो नसेल, जरी आमच्याकडे श्रीमंती नसेल, पण आमच्या टाळक्यात मात्र श्रीमंत बनायचं याविषयी मात्र संकल्पना आहेत ना, समजायचं तुम्ही श्रीमंतचे. हो, रेव्हलेशन प्रकटीकरण ज्याला म्हणतात ना, त्या वचनाचं मिनिंग, टोन, आत्मिकतेने हाय. ज्यांच्या कुणाकडे नसतील श्रीमंती, पण त्यांचं अजूनही मन, विचार, सगळं प्लॅन तिथंच अडकलेत का मला श्रीमंत बनायचंय, मला श्रीमंत व्हायचंय. मग हे पण उंट जाते, पण हे असे अपेक्षा धरणारे जाणार नाहीत. सरळ स्पष्टपणे सांगतो, कारण विचार करणारा नुसतं मनामध्ये जरी केलं तर त्याला विचारीच म्हणतात. मग श्रीमंती दाटून ठेवल्यानंतर ती श्रीमंती जरी नाही मिळाली, पण भावना, इच्छा, मन, विचार त्या श्रीमंतीकडेच लागलेले असतील, आणि ते मिळवण्याचा आम्ही वारंवार प्रयत्न करत असेल, तर समजायचं उंट निघून जाईल, पण आम्ही काही जाणार नाही. देवाला द्यायची त्यावेळेस तू देईल. देवाने दिलेली श्रीमंती कधीच आपल्याला नरकाच्या राज्यात घेऊन नाही जाणार, कारण तिचं योग्य असं गोष्ट त्या ठिकाणी पाहायला मिळते. आणि म्हणून या ठिकाणी तो म्हणताय स्वर्गाच्या राज्याविषयीची सुवार्ता आहे. हे ऐकून शिष्य फार थक्क होऊन म्हणाले, तर मग कोणाचं तारण होणं शक्य आहे बाबा? अहो शिष्याला प्रश्न पडला, तुला हे असं आहे का? सांगताय तिथं तो काय म्हणत आहे, हे ऐकून शिष्य फार थक्क होऊन म्हणाली. आता एवढं सांगितलं, शिष्य थक्क नाही वाढत मग काय होईल? तर मग कुणाचं तारण होणं शक्य आहे? श्रीमंताचं नाही, यांनी आज्ञा पाळल्या त्याचंही नाही, हे नाही ते नाही, यांना प्रश्न पडला, तर मग कोणाचं तारण होणं शक्य आहे? मग येशूने त्यांच्याकडे न्याळून पाहून म्हटले, शिष्यांकडे. प्रभू येशू एकदम प्रेमाने पाहतो, वाव, काळे गोरे उंच, लुकडं सुकडं, जाडं जुडं आहे का नाही, काय असं ते निहाळून पाहतो. आपण नाही निहाळून पाहतो असं, त्यांनी निहाळून पाहिलं. येशूने त्यांच्याकडे निहाळून पाहून म्हटले, माणसांना हे अशक्य आहे, माणसांना हे अशक्य आहे, देवाला तर सर्व शक्य आहे. मग ज्याच्या जवळ देव आहे तो श्रीमंत जरी असेल स्वर्गाच्या राज्यात जाईल. म्हणून मला तुम्हाला हे सांगायचं आहे की श्रीमंती कोणती असावी, कशी असावी, तिचा फायदा कसा असतो, तिचा तोटा कसा असतो, तिचा उपयोग कसा करायचा, तो परमेश्वराच्या राज्याच्या वाढीसाठी जर तुम्ही त्या श्रीमंतीचा उपयोग जर करीत असाल ना, तर 100% स्वर्गाच्या राज्यात. पण नुसतं जाई इस्रायला, जाई इकडं, जाई तिकडं म्हणलं ना, मग तुम्ही नरकातच. मग काही श्रीमंत एवढे श्रीमंत नाहीत बो, भीक मागून तिकडे जाते. आता इस्रायलला इकडे तिकडे जाणं श्रीमंतच काम आहे ना. आता पैसा पाणी त्याच्याकडं, बॅलन्स आहे त्याच्याकडं. अरे यांच्याकडे काही नाही, भीक मागू मागू इस्रायलला जाते, दाखवतात आम्ही श्रीमंत आहे. अहो तुम्ही कुठंच जाऊ नका,
स्वर्गाच्या राज्याकडे तुम्ही आरामशीर जाताल, पण परमेश्वरच्या पाठीमागे यावं लागेल बरं का. तेव्हा पेत्राने त्याला म्हटले, पहा आम्ही सर्व सोडून आपल्या मागायला आहोत, तर आम्हाला काय मिळणार. मग एक शिष्य पुढे आला, जरा तिटाईने, पेत्र पुढे आला. पेत्र येऊन का म्हणतो, पहा आम्ही सर्व सोडून आपल्या मागे आलो. आता या ठिकाणी देवाच्या प्रिय सेवकांनी, या ठिकाणी शिष्य त्यांना म्हणत आहे की आम्ही सर्व सोडून तुझ्या मागे आलो. आता मला सांगा, कोणता याजक, कोणता पास्टर, कोणता रेव्हरंड, कोणता बिशप, कोणता कॉर्डिनेटर, कोणता फादर, कोणता भंतीजी, काजी, आबोबा, कोणता मिनिस्टर, कोणता जो असून काय सोडून आलाय प्रभूच्या मागे? काय सोडून आला? तुम्ही तुमचाच विचार करा. चला घरी थोडा वेळ आपण युक्तिवाद करू. प्रभू येशू पण एका वचनामध्ये म्हटलं होतं, चला आपण युक्तिवाद करू. या ठिकाणी तो म्हणत आहे की आम्ही सगळं सोडून आलो. पेत्राने त्याला म्हटले, पहा आम्ही सर्व सोडून आपल्या मागे आलो आहोत. आता आमचा प्रश्न आहे, आम्ही काय सोडून आलो? काय सोडलंय काय? अहो जे सोडलं ते प्रभूचा स्वीकार केलं, त्याच्या मागे लागलो आपण. जे आमच्याकडे नव्हतं ना, जी गरिबी हरिबी होती ना, म्हणजे श्रीमंती नव्हती, मग आम्ही श्रीमंती सोडून दिली, त्याचा नादच सोडून दिला. चला देवाची सेवा करू. आणि देवाची सेवा करायला आलो, चाललो श्रीमंतीच्या पाठीमागे. आम्ही नेमकं काय सोडलंय? तुम्ही गाडी घ्यायची, बंगला घ्यायचा, मोठी दुसरी गाडी घ्यायची. आता जुनी लय खूप झालं, लय दिवस वापरली, आता मोठी दुसरी 4 व्हीलर घेऊ, एकदम दानपात्रावर, आहे की नाही? तर आम्हाला काय मिळणार? येशूने त्यास म्हटले, मी तुम्हास खचित सांगतो, पुनरुत्थित मनुष्याचा पुत्र आपल्या गौरवाच्या राजासनावर बसेल, तेव्हा माझ्या मागे आलेले तुम्हीही 12 राजासनावर बसून इस्रायलाच्या 12 वंशाचा न्याय निवाड कराल. बात किती मोठा अधिकार, स्वर्गाच्या राज्यातला अधिकार आम्ही घेतो. इथला अधिकार, मी आमका, आम्ही फलाना, आम्ही बिस्ताना, आम्ही लय मोठा कॉर्डिनेटर. अहो इथं प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मी खचित तुम्हाला सांगतो की जर तुम्ही सर्व सोडून माझ्या पाठीमागे आलेले आहात आणि सत्य रिअल जर आहात, तर इस्रायलाच्या 12 वंशाचा न्याय निवाडा कराल. आणि केवळ ह्या 12 जणाला नाही, तुम्ही देखील त्याच्यामध्ये आहात. आम्ही प्रभू बरोबर येणार आहोत न्याय निवाड्यासाठी. आम्ही सुद्धा उभा राहणार आहोत त्या ठिकाणी. पुढे आहे त्याच्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. आणखीन ज्या कोणी, तो काय म्हणत आहे, आणखीन ज्या कोणी घर, भाऊ बहिणी, बाप, आई, मुले किंवा शेते माझ्या नावाकरिता सोडली, त्याला अनेक पटीने मिळून सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल. काय मिळेल? सार्वकालिक वतन हे जीवन मिळेल. आम्ही मरुस्तवर तिथंच पडतो. कुठं? त्या संपत्तीमध्ये. कुठं पडतो आम्ही? म्या बांधलं घर, माया घर, तरफाड तिकडच. मग महा भाऊ घाल डोक्यात दगड, माही बहीण, महाबाप, माही आई, माझा मुलगा, माझं बाबा, माझं आमक. इथं लिहितोय की देवाचा जो सेवक आहे ना, याच्यातलं काही घेणं देणं नाही त्याला. याचा अर्थ तो काही घर सोडून जात नाही, याचा अर्थ तो भावाचा अपमान करीत नाही, याचा अर्थ तो बहिणीला सांभाळत नाही असा नाही, याचा अर्थ बापाचा सन्मान करतो असाही, बापाचा अपमान करतो असंही नाही, याचा अर्थ आईला हाकलून दिला असंही नाही, याचा अर्थ मुलांना टुकार वाढायला लावला असंही नाही, किंवा याचा अर्थ असा नाही. यांच्यापेक्षा जास्त प्रभूवर प्रेम करतो. काय? या घर दार पैसा प्रॉपर्टी हे जे ना, यांच्यापेक्षा अधिक प्रेम करणारा, परमेश्वरावर प्रेम करणारा, वचनावर प्रेम करणारा, सत्यावर प्रेम करणारा, परमेश्वराच्या राज्यावर प्रेम करणारा व्यक्ती या गोष्टी सोडतो. मग यांच्या जवळ जरी असलं ना, कृपया आपले आई बाप भाऊ बहीण यांना सोडून जाऊ नका.
पण तुम्ही सोडून गेले आणि वरून म्हणतो आम्ही सोडलं. सोडलं नाही, वाहिले राहिले गेलेत. काय सांगा तर सोडलं. वचनाचा अर्थ कुठेही नका लावू. आम्ही 22 वर्ष देवाने मला भरपूर अनुभव दिलाय. हो, आम्ही सोडून दिलं. काय सोडून दिलं? सेवा करतात म्हणी. आजही अनेक सेवा करणाऱ्याचे आई बाप कुठे आहे, मी तुम्हाला पत्ती देईन. या ठिकाणी तो म्हणताय की अनेक पटीने मिळून सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल. हे स्वर्गाचं राज्य. परमेश्वराचा पुत्र प्रभू ख्रिस्त प्रत्येक टायमाला स्वर्गाच्या राज्याविषयी शिकवत होता. आज आम्ही स्वर्गाच्या राज्याविषयी जाणून घेतलं पाहिजे. म्हणजे आम्ही आमची आई, बहीण, भाऊ, बाप, मुलं, लेकर, शेजारी, आम्ही स्वतः एकमेकावर आम्ही प्रेम करून, एकमेकाचा आदर करून, एकमेकाचा सन्मान करून, एकमेकांना सत्य सांगून, एकमेकांना क्लिअरिटी करून देवाच्या राज्याचा मध्ये आम्हाला जायचं आहे. आणि ज्यांना हे बाकीचे येतात, कुणी असो, मग बाप असू न तर आई असू न तर भाऊ असू न तर बहिणी असू न तर लेकर असू न तर पत्नी असू न तर कोणी असू, जर देवाचं राज्य नाही मिळवत जगामध्ये तर पडत देत, मग त्यांना तिकडे तर पुढे द्या. त्यांना आखून नका देऊ, त्यांना सांभाळा तुम्ही. पण येणाऱ्या दिवसामध्ये मात्र त्याचा त्रास त्यांना होईल. म्हणून ही स्पष्ट सुवार्थ आहे. ही सुवार्थ सांगत असताना आम्ही कधीही मागं पुढे केलेलं नाही किंवा या सुवार्थेचं वचन आम्ही दाबून ठेवलेलं नाही, किंवा माझे नुकसान होतंय किंवा माझा तोटा होतोय म्हणून त्याला बाजूला टाकायचं आणि जे फायद्याचं आहे तेवढं सांगायचं, अशी कदापि सुवार्ता नसती. सुवार्ता सुवार्ता आहे. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही पाहतो मग की मत्तई शुभवर्तमानामध्ये परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त अध्याय क्रमांक 19 मध्ये, 18 मध्ये, 17 मध्ये आम्ही जे पाहिलं तर स्वर्गाच्या राज्याविषयीचे शुभवर्तमान त्यांनी सांगितलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला द्राक्ष मळ्यातील काम करायचा दृष्टांत आम्ही पाहणार आहोत. कालच्या भागामध्येच मी तुम्हाला एंडिंगला सांगितलं होतं की उद्याच्या भागामध्ये आपण द्राक्ष मळ्यातील काम करायचा दृष्टांत पाहू. परंतु देवाच्या नावाचा महिमाने गौरव असो की देवाच्या राज्याविषयीची जे वचन या ठिकाणी मला अचानक दिसली. मी माझ्या डायरीमध्ये काही लिहून ठेवलेली नव्हती, परंतु मी ज्यावेळेस 20व्या अध्यायाचं वचन काढलं आणि त्यामध्ये दोरी टाकली त्यावेळेस मला अचानक या ठिकाणी या सर्व वचनाचं रेफरन्स दिसले. कारण आपले स्वर्गाच्या राज्याविषयीचे होते, परमेश्वराच्या योजनेविषयी होते. म्हणून आपण जो मत्तई 20 तो पाहणार होतो तो आता सुरुवात करूया. या ठिकाणी मत्तई शुभवर्तमान अध्याय क्रमांक 20, द्राक्ष मळ्यातील काम करायचा दृष्टांत. म्हणून स्वर्गाचं राज्य कोणा एका घरधन्यासारखं आहे. परत आलं स्वर्गाचं राज्य. प्रभू येशू, मी तुम्हाला पुन्हा एक वारंवार विनंती करतो की प्रभू येशूने स्वर्गाच्या राज्याविषयीचं रहस्य खूप काही दिलेले आहे. स्वर्गाच्या राज्याविषयीच्या योजना भरपूर आहेत. स्वर्गाच्या राज्याविषयीचे पूर्वसंकेत आहेत. स्वर्गाच्या राज्याविषयीचं दर्शन आहेत, स्वप्न आहेत, रेव्हलेशन आहे, प्रकटीकरण आहे, भविष्यवाणी आहेत, योजना आहेत. ते आम्ही समजून घेतलेल्या नाही, किंबहुना आम्हाला समजून सांगितल्या नाही. तर या ठिकाणी जर तुम्हाला या गोष्टी हव्या असतील तर कृपया पवित्र शास्त्राच्या वचनाचं चिंतन, मनन, अध्ययन करत जा. परमेश्वर पित्याकडे प्रार्थना करत जा. आणि जो शास्त्रभाग तुम्हाला समजला नाही तो समजावा म्हणून परमेश्वराकडून ज्ञान बुद्धी घ्या. पवित्र आत्म्याला म्हणा, पवित्र आत्मा तू माझा गायडन्स हो. पवित्र आत्म्याला म्हणा की तू मला ह्या गोष्टी समजून सांग. कारण जगातल्या याजक लोकांवर आता भरोसा ठेवणं लय कठीण झालंय. आणि मी तर हात जोडून सांगतो, ठेवूच नका. माझ्यावर तर अजिबातच ठेवू नका. मग मी एवढा क्लिअर कट सांगतो, माझ्यावर ठेवू नका म्हणलं. हे डुप्लिकेट लोकांवर काय, यांचं काय करायचं, यांचं दुकान कुठं टाकायचं. कोणत्याच व्यक्तीवर भरोसा ठेवू नका, ते किती मोठे निश्चित असू त्याला. मग मॅन ऑफ गॉर्डन, आमका गॉर्डन, फलाना नाही, तसलं काही नाही. पवित्र आत्म्यावर जास्तीत जास्त तुम्ही त्याचे गायडन्स घ्या. कारण पवित्र आत्मा हा देवापासून आलेला आहे. पवित्र आत्मा हा येशू पासून आलेला आहे. पवित्र आत्मा येशू जे म्हणतो तेच सांगतो आणि येशू जे सांगतो ते पिता जे म्हणतो तेच सांगतो. आणि मग पवित्र आत्मा जे आमच्याकडे गायडन्स येतो ना, हे पिता आणि पुत्र जे सांगतात ना तोच पवित्र आत्मा आम्हाला सांगतो. म्हणजे ट्रिनिटी गॉड म्हणजे वन गॉड, म्हणजे पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा जे आम्हाला मार्गदर्शन करतो ना, जगातली कोणतीच ताकद आम्हाला आडू शकत नाही. पण आम्हाला गायडन्स वेगळंच असतं. आम्ही या तिघांचाही गायडन्स नाही घेत. आम्ही या तिघांनी लिहिलेलं वचन घेतो पण आमच्याच मनाने त्याला जोडून मोकळे होतो. स्वर्गाचं राज्य कोणा एका घर धन्यासारखं आहे. घराचा धनी, घराचा मालक, घराचा धनी, घराचा मालक. मग आता काय परमेश्वरचं वचन काय सांगतंय?
पहिलं ग्रंथी कळसपत्र अध्याय क्रमांक 3 वचन क्रमांक 16. तुम्ही देवाचे मंदिर आहात, तुम्हामध्ये देवाचा आत्मा वस्ती करतो, हे तुम्हाला ठाऊक नाही का? जो कोणी या देहाचा म्हणजे मंदिराचा नाश करील, देव त्याचा नाश करेल. आणखी स्तोत्र संहिता अध्याय क्रमांक 127 वचन क्रमांक 1. परमेश्वर जर घर बांधित नाही तर बांधणाऱ्याचे श्रम व्यर्थ. घर, आपलं घर कधी असतं माहिती का? आमच्या खेडेगावामध्ये म्हणतात, एखादं गेलं ना, गेलं म्हणजे काय, मेलं, आला आवाज, पर तिकडे घर करायला. घर शब्द आमच्या इकडे त्याला पण वापरतात, मैतीच्या खड्ड्याला. आणि तेच खरं घर, 3 बाय 6चा खड्डा. इकडे किती मोठा बांगला असला तर बांगल्यात नाही पुरीत, ते 3 बाय 6 कडे जावं लागत. आमचं घर, तो या घराचा धनी जो आहे, घराचा धनी जो आहे परमेश्वर आहे. पाहूया आपण, स्वर्गाचं राज्य कोणा एका घर धन्यासारखं आहे. स्वर्गाच्या राज्याला एक उपमा दिली. एक घर धनी, घराचा प्रमुख, घराचा सूत्रधार, घर चालक, घर मालक, घराची व्यवस्था राखणारा, घराची सुरक्षा राखणारा, तो आपल्या द्राक्षमळ्यात मोलाने काम करी लावयास मोठ्या पाटेस बाहेर गेला. आता त्याचं होतं एक द्राक्षमळा. मग तो जो आहे ना, तो धनी, तो द्राक्षमळ्यामध्ये काम करण्यासाठी पैसे देऊन विकत रोजंदारीवर काही काम करी आणायला मोठ्या पाटेस बाहेर गेला. आणि त्याने काम करणाऱ्यांना रोजचा रुपया ठरवून त्यांना आपल्या द्राक्षमळ्यात पाठवलं. त्यांना म्हणलं, हे बाबा, 1 रुपया रोज तुम्हाला बरं का, जायचं ना आपल्या मळ्यामध्ये काम करायचं, जमतंय का? ते म्हणले, हो साहेब, हो साहेब. झाले तयार, गेले. मग तो 3ऱ्या तासाच्या सुमारास बाहेर गेला आणि त्याने बाजारपेठेत कित्येकांना रिकामे उभे राहिलेले पाहिले. रिकामेच उभे होते, आलते कामाला, पण त्यांना कामच लागलं नाही. मग तो त्यांना म्हणाला, तुम्ही द्राक्षमळ्यात जा आपल्या बागात, जे योग्य ते मी तुम्हाला देईन. कारण आता 3 तास होऊन गेलेत ना, ते म्हणलं जे योग्य वाटत ना ते देईन मग तुम्हाला, जा मळ्यात. त्यांना काही ठरवलं नव्हतं. पहिल्यांदा स्टार्टला गेला, त्यांना 1 रुपया देईन, जा आपल्या मळ्यात काम करा. दुसऱ्यांदा 3 तासानंतर, या ठिकाणी लिहिलंय की 3ऱ्या तासाच्या सुमारास बाहेर गेला आणि त्याने बाजारपेठेत कित्येकांना रिकामे उभे राहिलेले पाहिले. तो त्यांना म्हणाला, तुम्हीही द्राक्षमळ्यात जा, जे योग्य ते मी तुम्हाला देईन. आणि ते गेले. ते बिचारे लगेच गेले, त्यांना कामाची गरज होती. लेकरं बाळ, पत्नी, आई वडील उपाशी राहिले असते, घरी काही खायला नसन, गरीब परिस्थिती असन. ते म्हणशील आता एवढं 3 तास वाट बघितले राव. आपण ते 3 तास थांबले म्हणजे उगाच नाही थांबले. 3 तास थांबायच्या अगोदर 3 तास एक प्रार्थना विनंती घे, ब्रदर जगन शिंदे लिहून घे. या ठिकाणी ते 3 तास जे थांबले ना, ब्रदर जगन शिंदे, 3 तास जे थांबले ना, ते काही टवळखोर नव्हते, त्यांना कामाची गरज होती. अहो, त्यांना सकाळी झाली होती ते पाठच, पण त्यांना काम नाही भेटलं. त्यांची आस होती, त्यांची इच्छा होती, त्यांची मनीषा होती. त्यांना वाटायचं की प्रभू मला काहीतरी काम दे, जर काम मिळालं नाही तर माझे लेकरं बाळ उपाशी राहतील. हे साहेब येतो त्यांना घेऊन जातो, तो साहेब येतोय त्यांना घेऊन जातो, यांना कोणी विचारणार. पण यांची आस होती, आला घरी जाऊन फायदा नाही, अजून वेळ पाहू, कुणीतरी साहेब येईल, तो मला काम देईल. काय लय नाही, रुपयाचा 4 आणे 10 पैसे 15 पैसे, काय बा तेवढं. हे 3 तास थांबले. हा गेला आणि त्या ठिकाणी त्यांना 3 तास थांबलेला व्यक्ती त्या ठिकाणी पाहायला मिळाला. आणि ते रिकामीच होते, त्यांना काम नव्हतं. तो त्यांना म्हणाला, तुम्ही द्राक्षमळ्यात जा, जे योग्य ते मी तुम्हाला देईन. त्यांना काही मजुरी ठरवली नाही. पुन्हा 6व्या तासाला आलं भाऊ. 9व्या तासाला सुमारास त्याने बाहेर जाऊन तसंच केलं. म्हणजे 3 तासांनी तो बाहेर जायचा आणि 3 तासाने तिथं कामकरी पाठवून द्यायचा थोडक्यात. मग 11व्या तासाच्या सुमारास तो बाहेर गेला, तेव्हा आणखी कित्येक उभे राहिलेले त्याला आढळले. अजून त्यांना म्हटले,
तुम्ही सारा दिवस इथे रिकामे का उभं राहिलेत? दिवस मावळायला आलाय बाबा, आता काही 1-1.5 तास राहिला असेल कामाचा. दिवसभर तुम्ही इथे रिकामे उभं राहिला. ते त्याला म्हणाले, आम्हास कुणी कामावर घेतले नाही. मालक साहेब, आम्हाला कुणी कामाला नाही नेलो, आमची लय गरीब परिस्थिती, आम्ही लय आता काय सांगायचं बा, आम्हाला आमची लय आशा होती, बरं झालं देवाने तुम्हाला पाठवून दिलं आहे की नाही. ते त्याला म्हणाले, आम्हास कोणी कामावर घेतले नाही, म्हणून त्याने त्यास म्हटले, तुम्ही द्राक्षमळ्यात जा, जा द्राक्षमळ्यात. हे गेले. यांच्यापैकी कुणाचीच मजुरी ठरलेली नव्हती. सुरुवातीला जे सकाळी सकाळी ते गेलते ना, सकाळी सकाळी मोठ्या पहाटेच बाहेर गेलता, एकदम अंधार तोंडीच, आणि मग त्यांनी कामकरी तयार केले. त्यांना रुपया ठरवला. बाकीचे जेवढे भेटले त्यांना म्हटलं, जा आपल्या मळ्यात काम करा, मला वाटून ते दे. माझ्या मनावर 7 पाहिल्या. मालक येतो शेवटी, कर्दनी येतो, त्याला उधळूशी वाटलं तर उधळून देईन, त्याला जे वाटत तो करीन. तो अधिकारी आहे, साहेब आहे, मालक आहे, चालक आहे, आमच्या मनावर नाहीये. मग संध्याकाळ झाल्यावर द्राक्षमळाचा धनी आपल्या कारभाऱ्याला म्हणाला, कारभारी कॅशियर, पैसे देणारा, पेमेंट देणारा, आपला नाही का आठवडा झाला भरला का सोमवार संध्याकाळी लगेच सुपरवायझर साहेब कुठे आहेत? हा इथं. हे आपलं पेमेंट आहे बाबा, उद्या मंगळवार, हे आपल्याला काही जमत नाही, तुम्ही दुपारी ते देतात, आणि महिला अकराबाळाला काही नव्हतं काय आला, आठवडाभर काम करून घेतात, आम्हाला माहित नाही, सोमवारी संध्याकाळी पगार द्या. हा नाही तर मग बुधवारी बघा, आम्ही तुमचा कार्यक्रमच करू. तयारीत तू कारभारी कॅशियर, आणि मग तो जो कॅशियर आहे ना, तो मालक तो काय करत आहे, त्या कारभाऱ्याला म्हणजे तो कॅशियरला म्हणाला, काम कार्यांना बोलव आणि शेवटल्यापासून प्रारंभ करून पहिल्यापर्यंत त्यांना मजुरी दी. सगळ्यात पहिलं पेमेंटला म्हणे सगळ्यात शेवटी आलेलं आहे त्याला बोलव, आणि सगळ्यात द्यायचे जे पहिले आले ते का त्यांना बोलव आणि मजुरी दे. तेव्हा जे 11व्या तासाच्या सुमारास लावले होते, म्हणजे सगळ्यात शेवटी आले ते आल्यावर त्यांना रुपया मिळाला. रुपया मिळाला त्यांना, शेवटीला आला त्यांना रुपया. मग जे पहिले आले, आता जसं रुपया कधी सगळे वाटायला लागले. मग जे सकाळी पहाटे आले त्यांना कामाला लावलेले रुपया रोजानी, रुपया महिना हळूच का होईना, ते आल्यावर त्यांना रुपया मिळाला. मग जे पहिले आले त्यांना आपल्याला अधिक मिळेल असं वाटलं, तरी त्यांनाही रुपयाच मिळाला. तो त्यांनी घेतल्यावर घरधन्याविरुद्ध कुरकुरी करायला सुरुवात केली, बोट मोडायला सुरुवात केली, निंदा नालस्ती करायला सुरुवात केली, राग भावना आला. या शेवटल्याने 1 तास काम केलंय, आता झालं होतं ते, आता एवढ्यात कामाला लागलंय. आम्ही दिवसभर उन्हात आणत कष्ट केलेत, आणि आम्हा स्वतःच आपले सारखं लिखिलं, आम्हाला रुपये त्यांना रुपये. काय वाटतं का नाही तुम्हाला? आम्ही पाठपासून आलो, उन्हात आलो, इतके तरफडलो, सकाळपासून मर 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 काम केलेत, आणि खुशाल ते 1 तासापूर्वी आलं त्याला 1 रुपया दिला, आणि आम्हाला 1 रुपया. लागले कुरकुर करायला, लागले भांडायला, लागले संपत्तीच्या पाठीमाग. तेव्हा त्याने त्यातील एकाला उत्तर दिलं, ते सकाळी आले ना, त्यातला एकाला म्हटलं, इकडं लय तोंड लांबीत असं ना ते बकरी सारखा, त्यालाच लय हे असं. दुसऱ्याने टोचून दिलं असं, नाही म्हण ना तू येडा बिडायस का, अरे पाठ आलतो आपण कामाला, अरे काय भेटत उन्हात आणत कित काही काम करत, हे आलंय टकलं आता एवढ्यात, आणि ज्याला 1 रुपया दिलाय. एकाने लय जे पुढे हेडलाईन्सला आला असं ना, म्हणलं इकडे. हा आता या ठिकाणी काय म्हणतोय, तेव्हा त्याने त्यातील एकाला उत्तर दिलं, गड्या दासा, मळ्यातल्या मोलकर्या, जे मी तुम्हाला कामाला आलंय ना गड्या, मी तुझा अन्याय करीत नाही गड्या. मी तुझा अन्याय केलाय का? तू माझ्या बरोबर रुपया ठराव केला की नाही? सकाळी मी तुला कामाला घ्यायला आलो तर रुपया रोजंदारी ठरली का नाही? नाही तू सांग, आता मी तुझ्या संग अन्याय केलाय का? तुला रुपया ठरवून आणलं का नाही? तुला काय म्हणलं, 1 रुपया रोज देईन तुला, तू आपल्या मळ्यात जाऊन काम कर. तू म्हणला हा ठीक आहे महाराज, तू गेला. मग मी तुझ्यावर काय अन्याय केलाय का? मी तुला 12 आणे दिलीत का 8 आणे दिलीत का 4 आणे दिलीत?
मी तुला रुपये दिले ना, तुझ्याप्रमाणे ज्याप्रमाणे त्या ठिकाणी गेलं ना, आणि त्याने काम कर्यांना रोजचा रुपया ठरवून त्यांनी आपल्या द्राक्षमळ्यास पाठवले. रोजचा 1 रुपया ठरवला. हे हा म्हणले, अग्रीमेंट केलं त्यांनी. तू आपला रुपया घेऊन चालायला लाग. तुला रुपये दिलाय ना, गेट आउट. हा मग आता चालतं मग ते बोट मोडायला लागलं. जसे तुला तसे शेवटाला द्यावी अशी माझी इच्छा आहे. मी धनी, मी मालक. माझ्या मनावर साथ पाहिलं. तू कोण बाप आहेस का? तू कोण मालक आहेस का तुलाही मोठा आहे ऑफिसरीस? माझ्या इथं कामाला आलो, मी मालक आहे ना, मग माझी इच्छा मी उधळून देईन, फेकून देईन, फाडून टाकीन नोटा तुमच्या पुढं. काही तुमचं काही वापस जायचं. तुला रुपये मिळालाय ना, तुला ठरवलं होतं ना, मग तू घे आणि गेट आउट. चालता हो असं इथं लिहिलंय. जसे तुला तसे ह्या शेवटालाही द्यावे अशी माझी इच्छा आहे. जे माझे आहे त्याचे मी आपल्या मर्जीप्रमाणे कराव्यास मुख्तार नाही का? असे माझी प्रॉपर्टी म्हणतो, दुसऱ्याचा काही संबंध आहे त्याच्यावर? अथवा मी उदार आहे हे तुझ्या डोळ्यात चलतं का? नाही, मी इतरांना मदत करतो, चलतं का हे? याप्रमाणे शेवटले ते पहिले व पहिले ते शेवटी होते. या दाखल्यामध्ये देखील स्वर्गाचं राज्याविषयी सांगितलेलं. स्वर्गाचं राज्य एका धन्यासारखं आहे. सॉरी, आपला आता विषय झालेला आहे, आपला वेळ झालेला आहे. आपण जवळजवळ 3 मिनिटं लेट आहोत. आपण याचं जे स्पष्टीकरण आहे उद्याच्या भागामध्ये करूया. पुन्हा एक वार लाईव्ह सेशन मध्ये जोडलेल्या सर्व देवाच्या अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील, या प्रत्येकाचं मी पास्टर आयशू मनापासून हार्दिक स्वागत करतो. एक विनंती आलेली होती ब्रदर जगन शिंदे यांच्या परिवारासाठी. आठवण राहू द्या माझ्या प्रिय भावांनो बहिणीनो. सिस्टर मधुमती संतोष मोरे सांधेवात आहेत त्या सिस्टरांना. सिंधुताई दादाभाऊ मोरे खंडाळा या ठिकाणी या आईसाठी देखील ताबडतोब आरोग्य मिळवून प्रार्थना आहे. ब्रदर किरण राजेश फुलपागार डॉन बॉस्को कॉलनीमध्ये अहमदनगर मधून त्यांच्यासाठी प्रार्थना करा. ब्रदर नितीन ठोंबे यांनी देखील काल एक प्रार्थना विनंती पाठवलेली आहे. ब्रदर नितीन ठोंबेची देखील आठवण ठेवा. ब्रदर संदीप पाचारने यांना आरोग्य मिळण्यासाठी नागपूरमध्ये आहेत, त्यांच्यासाठी प्रार्थना आठवण ठेवा. ब्रदर अजित तोरडे नवी मुंबई मधून त्यांच्याही कुटुंबासाठी त्यांच्या पर्सनल काही गोष्टीसाठी प्रार्थना करूया. ब्रदर सुनील सुवार्थिक यवत पुणे या ठिकाणी. ब्रदर शंकर गायकवाड नाशिक यांच्या परिवारासाठी, राजगुरू परिवारासाठी, भोला टिंबेकर परिवारासाठी, आणि त्याचप्रमाणे ब्रदर आणि सिस्टर लोखंडे, ब्रदर्स अँड सिस्टर्स म्हणजे आतिश लोखंडे आणि त्याचप्रमाणे पायल लोखंडे आणि त्यांच्या लेकरासाठी, लाईव्ह सेशनला जुळणारे सर्व देवाचे अभिषिक्त सेवक, विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील, या प्रत्येकासाठी. आणि येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही परमेश्वराच्या राज्यामध्ये कशा प्रकारे जाऊ या गोष्टीकडे धावणाऱ्या प्रत्येक प्रियजनासाठी आम्ही प्रार्थना करूया. आणखीन आपल्या प्रत्येकाची जी प्रार्थना विनंती असेल, कदाचित तुमच्या अंतकरणामध्ये असेल, मनात असेल, हृदयात असेल, कधी तुम्ही कमेंटमध्ये केली नसेल, पण तो परमेश्वर अंतकरण पारखणारा देव आहे. येऊया आपण प्रत्येक जण मिळून देवाच्या नावाचा महिमा आणि गौरव करूया. पवित्र थोरसे नदी दे बापा, जशा तसे तुझ्या पवित्र हातामध्ये येत आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात आम्ही प्रार्थना विनंती करतो आमच्या भारत देशासाठी. भारत देशातील सर्व राज्य, विशेष करून माझा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, विरोधी पक्ष नेते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांची सर्व सहकारी टीम, सर्व पोलीस डिपार्टमेंट, डॉक्टर्स, नर्स, सेवाभावी संस्था, सर्व देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील, सर्व मित्र, आप्तेष्ट, स्नेही, माझा परिवार, त्याचप्रमाणे भारत देशाच्या सरहदीचं संरक्षण करणारे मिलिटरी फोर्स, जवान, कमांडोज, त्यांचे कुटुंबीय, सर्व शेतकरी बंधू आणि त्यांच्या समस्या, चिंता, काळज्या, त्याचप्रमाणे आता ज्या बहिणींचं, भावांचं, आई वडिलांचं आणि लेकरांचं जे नाव घेऊन त्यांच्या समस्या आम्ही तुझ्या परमेश्वर मांडलेल्या आहेत, त्या प्रत्येक जण आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये देतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात राईट नाव, प्रभू येशूच्या नावात या समयाला, या वेळेस प्रभू येशू प्रत्येकाच्या विश्वासाप्रमाणे प्रत्येकाला उत्तर देऊन एक नवीन चिन्ह, चमत्कार आणि साक्षी निर्माण कर. तू करत आहेस त्याबद्दल आभार मानत, प्रार्थना, उपकार, स्तुतीसह, आभार प्रदर्शनासह, जो होता, जो आहे, जो येणार आहे, त्या पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात मागतो, स्वर्गीय पिता होय, आमीन. प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्ताचा जयकार असो. आमीन, आमीन, आमीन. Praise the Lord. Thank you. God bless you. Praise God.